नुकतेच महाराष्ट्र शासनाचं नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपलं आणि मंत्र्यांना खाते वाटप झाले. मतमोजणीच्या दिवशीपासून सत्ताधारी आमदार हे मुंबई आणि तेथून नागपूरलाच होते. अधिवेशन संपल्यानंतर प्रत्येक आमदार आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये येणार. त्यातील काही मंत्री झाले. त्या दृष्टिकोनातून जिथे जिथे रस्त्यांची दुर्दशा होती त्या जागांवर शासनाच्या अधिकाऱ्यांनी थातुरमातुर काम करत आजचं मरण उद्यावर ढकललं. असाच प्रकार शेगाव मधील खामगाव येथून येणाऱ्या प्रमुख मार्गावर घडला. हा मार्ग स्थानिक MSCB चौकामध्ये अनेक दिवसापासून रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सोनू मोहोळ सोबत येऊन त्यांनी हे काम रोखण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही म्हणतो की भारतीय जनता पक्षाला घराचा आहेर. तर दुसरीकडे नेहमी असं पाहण्यात येते की अशी कामे विरोधकांनी उचलून धरायला हवीत, परंतु विरोधकांमध्ये एकजुटता आणि असक्षमपणा असल्यामुळे कदाचित त्यांना जनतेला होणाऱ्या त्रासाची जाण नसल्यामुळे त्यांनी हे कार्य केले नसावे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी म्हणतात, सुविधा पाहिजे असतील तर पैसे हे मोजावेच लागतील. परंतु गडकरी साहेब, सुविधाच नाही तर जनता पैसे कसे देईल असाही प्रश्न येथे निर्माण होतो. रस्त्यावरचे डागडुजीचे काम थांबवण्याची कारण विचारले असता या अगोदर जवळजवळ 20 ते 25 वेळा निवेदन देऊन देखील अधिकाऱ्यांना जाग आला नाही, अशी माहिती मिळाली. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.